Hey student, this is Pooja Vosley here. In today's lecture, we are going to see our next important point of this chapter, that is components of wage and salary administration. In last lecture, we have completed the principles of wage and salary administration, where we have studied that की कुठले अशा गोष्टी आहेत किंवा कुठले असे तत्व आहेत की जे आपण नेहमी अंडर कन्सिडरेशन ठेवले पाहिजेत व्हेनेवर वी डिसाइड द वेज अँड सॅलरी फॉर आवर एम्प्लॉईज, राईट. सो आज आपण पाहणार आहोत की कुठल्या घटकांनी हे वेज अँड सॅलरीचं ॲडमिनिस्ट्रेशन बनलेलं असतं, राईट. कंपोनंट्स म्हणजे काय की कुठले घटक इन्वॉल्ड आहेत किंवा कुठल्या गोष्टी इन्वॉल्ड आहेत वेज अँड सॅलरीच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, राईट. सो लेट्स सी व्हॉट आर द कंपोनंट्स. सो अकॉर्डिंग टू मिस्टर बेल्चर, ओके, तर मिस्टर बेल्चर यांच्या अकॉर्डिंगली त्यांनी डिवाइड केलेलं आहे आपले जे घटक आहेत वेज अँड सॅलरीचे ॲडमिनिस्ट्रेशन यांना. तर आपण त्यांच्या अकॉर्डिंगली किंवा त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याची स्टडी करणार आहोत. तर मिस्टर बेल्चर यांनी क्लासिफाय केलेले आहेत या सगळ्या कंपोनंट्सला. सो बेस्ड ऑन बेचलर्स क्लासिफिकेशन ऑफ कंपन्सेशन मॅनेजमेंट वी कॅन कन्सिडर हिअर टू कंपोनंट्स ऑफ वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन. सो फर्स्ट वन इज डिटर्मिनेशन ऑफ वेज अँड सॅलरी. सो जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहोत वेज अँड सॅलरीचं, तेव्हा फर्स्टली तुम्ही डिटर्मिनेशन करणं गरजेचं आहे वेज अँड सॅलरीचं, राईट. तर हे पहिलं कंपोनंट येतं या ठिकाणी. सेकंड वन आहे वेज सॅलरी स्ट्रक्चर, ओके. जेव्हा तुम्ही डिटर्मिनेशन करताय वेज अँड सॅलरीचं देन तुम्ही स्ट्रक्चर बनवायला पाहिजे, राईट. म्हणजे काय करतोय आपण की फर्स्ट ऑफ ऑल आपण डिटर्मिनेशन करतोय आणि देन त्याचं स्ट्रक्चर बनवतोय की कुणासाठी किती सॅलरी आहे, कोणासाठी किती सॅलरी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण तिथं व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये बनवतो, राईट. तर हे कंपोनंट्स येतात वेजेस अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. तर आपण यांना इन डिटेलमध्ये या ठिकाणी स्टडी करूयात. So, determination of wage and salary. This is the starting point, wage and salary administration. To determine wage and salary, we are considering here the factors given by Latham. ओके, तो मिस्टर लॅथम यांनी या ठिकाणी काही फॅक्टर्स दिलेले आहेत. ओके, काही असे फॅक्टर्स या ठिकाणी मिस्टर लॅथम यांनी सांगितलेले आहेत की ज्याच्यावरती किंवा ज्याचं स्टडी करून ज्याच्या बेसवरती आपण काय करू शकतो, डिटर्मिनेशन करू शकतो वेज अँड सॅलरीचं. ओके, सो कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ते आपण वन बाय वन या ठिकाणी स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट इज कॉस्ट ऑफ लिव्हिंग. ओके, तर कॉस्ट ऑफ लिव्हिंगची स्टडी करून किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंग आपण जेव्हा या फॅक्टरची स्टडी करू तेव्हा आपल्याला वेज आणि सॅलरी यांचं डिटर्मिनेशन करणं सोपं जाईल की किती वेज किंवा किती सॅलरी एखाद्या एम्प्लॉईला वर्करला दिली पाहिजे. ते आपण केव्हा स्टडी करू शकतो किंवा केव्हा डिसाईड करू शकतो, तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग स्टडी केल्यानंतर. सो वर्कर्स नीड टू बी पेड कंपन्सेशन ॲडिक्वेट टू मेंटेन अन ॲक्सेप्टेबल लेवल ऑफ लिव्हिंग. ओके, द कॉन्सेप्ट ऑफ मिनिमम वेज इज बेस्ड ऑन द सेम जस्टिफिकेशन. सगळ्यांना माहिती आहे मिनिमम वेज म्हणजे काय असतं. तर एखाद्याला आपली नीड, ज्या बेसिक नीड आहेत ते कंप्लीट करण्यासाठी जितका पैसा लागतो येते लक्षात तितका त्यांना देणं गरजेचं आहे. म्हणजे की इतकं कंपन्सेशन तुम्ही त्यांना दिलं पाहिजे की ते एक बेटर लाईफ किंवा चांगली लाईफ त्या ठिकाणी काय करू शकतात, तर ॲक्सेप्टेबल करू शकतात. ओके, तर याच लेवलला काय म्हटलं जातं, ॲक्सेप्टेबल लेवल असं म्हटलं जातं. तर या लेवलला त्यांना म्हणजे ही लेवल त्यांची पूर्ण करण्यासाठी जितकं कंपन्सेशन देणं म्हणजे सॅलरी किंवा वेज देणं गरजेचं आहे ते या ठिकाणी दिलं पाहिजे. तर कॉस्ट ऑफ लिव्हिंगची स्टडी करून आपण डिसाईड करू शकतो की एखाद्या वर्करला किती वेज देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर असं म्हणता येईल की वेज अँड सॅलरी fixed once becomes adequate to maintain the required level of living due to inflationary spirals increasing the cost of living. Okay, thus the increase in cost of living calls for fixation of compensation accordingly. ओके, तर या ठिकाणी इन्क्रीज जेव्हा की कॉस्ट ऑफ लिव्हिंगमध्ये इन्क्रीज होईल तेव्हा काय आहे, तर परत फिक्सेशन ऑफ कंपन्सेशन त्याच्यानुसार करणं गरजेचं आहे. येते लक्षात. म्हणजे काय, तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही डिसाईड करते किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंगवरती सॅलरी आणि वेजेस हे डिसाईड केले जातात. हे या ठिकाणी क्लिअर आहे. म्हणजे हे एक फॅक्टर आहे या ठिकाणी. देन सेकंड वन इज प्रोडक्टिव्हिटी. सो प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर उत्पादन क्षमता.
किती असते, म्हणजे की किती काळामध्ये किती उत्पादन केलं पाहिजे, याला काय म्हटलं जातं तर प्रोडक्टिव्हिटी. एखाद्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त असू शकते, कमी असू शकते, तर ही उत्पादन क्षमता आहे, तर त्याच्यावरती सुद्धा वेज अँड सॅलरी डिसाईड केलं जाऊ शकतं. प्रोडक्टिव्हिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज प्रोडक्शन इन अ रिलेशन टू टाईम युनिट, राईट. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीजेस प्रोडक्शन अँड डिक्रीजेस कॉस्ट. जितकी जास्त उत्पादन क्षमता असते तितकं कमी कॉस्ट लागत असतं, त्यामुळे उत्पादन क्षमता जास्त असणं गरजेचं आहे, असं कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एखादा बिझनेसमॅन कन्सिडर करू शकतो. ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ पेमेंट बाय परफॉर्मन्स, इफ द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द वर्कर इज हाय, वेज सॅलरी रेट्स विल बी हाय. ओके, का असं म्हटलेलं आहे, एखाद्याची प्रोडक्टिव्हिटी जर चांगली असेल, जास्त असेल, तर त्याला जास्त वेज देणं गरजेचं आहे. प्रोडक्टिव्हिटी चांगली असण्यासाठी नेहमी एक बिझनेसमॅन का फोर्स करत असतो, कारण त्याचा जे खर्च आहे एखादे प्रोडक्ट बनवण्यामागचा, जर प्रोडक्टिव्हिटी चांगली असेल तर खर्च कमी होईल, येते लक्षात. त्यामुळे सगळ्यांचं फोकस असं असतं की वर्कर्सचं प्रोडक्टिव्हिटी ही जास्त असली पाहिजे आणि त्यासाठी त्यांना हायर पेमेंट दिलं जातं. कन्व्हर्सली, इफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ वर्कर इज लो, वेज ऑर सॅलरी rates tend to be low, right? So thus any shift in productivity has its impact on wage level of the worker. Okay, so this is the second factor in deciding the wage and salary. तर wage and salary decide करण्यामधला हा सेकंड फॅक्टर तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. नेक्स्ट वन इज अ प्रिव्हेलिंग वेज रेट. ओके, प्रिव्हेलिंग वेज रेट मीन्स दॅट की मार्केटमधला जो प्रचलित दर आहे किंवा मार्केटमध्ये ज्या रेटनुसार सगळ्यांना वेजेस दिलं जात आहे त्या रेटला काय म्हटलं जातं, प्रिव्हेलिंग वेज रेट असं म्हटलं जातं. तर हे जे प्रिव्हेलिंग वेज रेट आहे ते ऑलवेज तुम्हाला कन्सिडर करावं लागतं जेव्हा तुम्ही एम्प्लॉईजसाठी वेज किंवा सॅलरी डिसाईड करत आहात. का, कारण पहा, जर प्रिव्हेलिंग रेट तुम्ही इग्नोर करत असाल आणि प्रिव्हेलिंग रेटपेक्षा कमी वेज अँड सॅलरी देत असाल तर कुठलाही एम्प्लॉई तुमच्याकडे राहणार नाही, येते लक्षात. म्हणजे तुमच्याकडे वर्क करणार नाही. जर सेम वर्कसाठी त्याला दुसरीकडे जास्त रेट मिळत असेल देन तो आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करणार नाही. सो ऑलवेज प्रिव्हेलिंग रेट आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करावी लागेल. म्हणजे मार्केटमध्ये आपल्या एम्प्लॉईजचा, वर्कर्सचा कुठला रेट आहे तो या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं असतं. नाव सी द नेक्स्ट वन, ॲबिलिटी टू पे. ओके, सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट दॅट की आपल्याकडे किंवा आपली कॅपॅसिटी किती आहे. आपलं बिझनेस ऑर्गनायझेशन आहे बट आपली कॅपॅसिटी पण त्या ठिकाणी बघितली पाहिजे. जर तुमची कॅपॅबिलिटीज नसेल पे करण्याची जास्त देन तुम्ही करू शकत नाही त्या ठिकाणी, राईट. किंवा आपला लॉस सहन करून वर्कर्सला पे करणं पण त्या ठिकाणी चांगलं मानलं जात नाही. किंवा असं म्हणता येईल की एखाद्या बिझनेसमॅनसाठी ती गोष्ट ही कशी आहे तर ॲक्सेप्टेबल नाही. जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुम्हाला या गोष्टीसुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे. यालाच एक म्हण आहे आपल्याकडे, कट युअर कोट अकॉर्डिंग टू द साईज ऑफ युअर क्लोथ. ओके, कट युअर क्लोथ अकॉर्डिंग टू द साईज ऑफ युअर क्लोथ. ओके, तर तुम्ही तितकाच कोट कट करायला पाहिजे जितका तुमच्याकडे कपडा अवेलेबल आहे, येते लक्षात. तर या पद्धतीची ही मन काय सांगते तर तुमची ॲबिलिटी किती आहे त्यानुसारच तुम्ही काय करा तर वर्कर्स ठेवा किंवा वर्कर्सला पे करा. ओके, तर या गोष्टी किंवा हे फॅक्टर्ससुद्धा या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे. नाव द लास्ट वन इज अट्रॅक्शन अँड रिटेन्शन ऑफ एम्प्लॉईज. ओके, तर हे थोडंसं वेगळं आहे. इतर फॅक्टर्सपेक्षा पहा, द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ एम्प्लॉईज अँड ऑर्गनायझेशन नीड टू एम्प्लॉय ऑल्सो डिटरमाइन्स द लेवल ऑफ वेज अँड सॅलरी. ओके, for example, wage salary rates will be fixed at higher level if organization needs quality people to be employed. जर आपल्याला बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या क्वालिटीचे एम्प्लॉईज पाहिजे असतील, एम्प्लॉय करायचे असतील, त्यांना काम द्यायचं असेल तर आपल्याला आपला जो रेट आहे तो हाय ठेवणं गरजेचं आहे, येते लक्षात. आणि त्यांना रिटेन करायचं असेल, टिकून ठेवायचं असेल आपल्याच ऑर्गनायझेशनमध्ये, त्यांची क्वालिटी बेटर आहे त्यांना, देन तुम्हाला त्यांना चांगलं पेमेंट देणं गरजेचं आहे, राईट. तर बाहेर म्हणजे मार्केटमध्ये किती लेबर्स अवेलेबल आहेत, जर स्कॅरसिटी असेल, लिमिटेड स्टॉक अवेलेबल असेल त्यांचा, देन आपले एम्प्लॉईज आपल्याकडे टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यांना हाय पेमेंट करावं लागेल. ओके, तर अट्रॅक्शन अँड रिटेन्शन ऑफ एम्प्लॉईज हा पॉईंट देखील या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं
आहे. तर ह्या सगळ्या पॉईंट्सला किंवा या 5 पॉईंटच्या स्टडीनुसार आपण काय करू शकतो, डिटर्मिनेशन करू शकतो वेज अँड सॅलरीचं. नाव सी द नेक्स्ट कंपोनंट दॅट इज वेज अँड सॅलरी स्ट्रक्चर. वेज किंवा सॅलरीचं स्ट्रक्चर. ओके, सो जॉब्स offered by an organization vary in terms of their values. ओके, हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे की त्यांच्या व्हॅल्यूनुसार आपण काय करत असतो, तर त्यांना पे करत असतो. ओके, म्हणजे काय, तर एखाद्या जॉबची व्हॅल्यू जास्त असेल तर त्या व्हॅल्यूनुसार तुम्हाला पेमेंटही त्या ठिकाणी द्यावं लागतं. जॉब व्हॅल्यू इज असर्टेन बाय जॉब इव्हॅल्युएशन. ओके, सो जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर जॉबचं मूल्यांकन. येते लक्षात. परफॉर्मन्सचं किंवा आपल्याकडे असलेल्या वर्कर्सचं परफॉर्मन्सचं त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन करणं म्हणजे काय असतं, तर अप्रायझल असतं. जॉब इव्हॅल्युएशन इट मीन्स दॅट की जॉबची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, त्या जॉबच्या ड्युटीज काय आहेत, तो जॉब नेमकं कुठल्या व्हॅल्यूमध्ये येतो, या सगळ्या गोष्टीला जॉब इव्हॅल्युएशन म्हटलं जातं. अप्रायझल वेगळं, वर्कर्सच्या परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन करणं म्हणजे काय, तर अप्रायझल असतं. हे कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अप्रायझलसुद्धा खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. सो जॉब इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय करत असतो, पे करत असतो. Once all jobs are assigned values, then these are placed in a grade or say a rate job. ओके, एकदा आपण स्टडी केलं की कुठल्या जॉबची किती व्हॅल्यू आहे, तर त्यानंतर आपण ग्रेड डिसाईड करू शकतो. ए ग्रेड जॉब, बी ग्रेड जॉब, सी ग्रेड जॉब. ओके, ग्रेड डिसाईड केल्यानंतर आपण काय करू शकतो, त्यांना रेटसुद्धा देऊ शकतो. राईट, तर तुम्ही एकतर रेट देऊ शकता. राईट, 1 to 10 पर्यंतचे रेट्स द्या किंवा तुम्ही ग्रेड द्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली पे डिसाईड करा. राईट, दिस ग्रेड्स आर अरेंज्ड इन अन हायरार्किकल ऑर्डर. म्हणजे हायरार्किकल ऑर्डरमध्ये का डिसाईड केलं जातं, म्हणजे की लो लेवलपासून हाय लेवलपर्यंत त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या ऑर्डरमध्ये ठेवलं जातं, जेणेकरून पेमेंट डिसाईड करणं आपल्याला इझी जाईल. तो हे या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे. दस वेज सॅलरी स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ व्हेरियस सॅलरी ग्रेड्स अँड देअर डिफरंट लेवल ऑफ सिंगल जॉब्स ऑर ग्रुप ऑफ जॉब्स. राईट, दिस विल बी मोर clear from the following salary pay structure of teachers at present in a university. ओके, तर हे एक एक्झाम्पल आहे ज्याची स्टडी करून तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ठरवू शकता. ओके, इट इज मोर नॉट मोर. ओके, सी, तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक एक्झाम्पल आहे ज्याची स्टडी करून तुम्ही स्ट्रक्चर कशा पद्धतीचं बनवलं जातं हे डिसाईड करू शकता किंवा समजू शकता. या ठिकाणी आपण फर्स्ट पॉईंटमध्ये, फर्स्ट कंपोनंटमध्ये पाहिलं की कशा पद्धतीने आपल्याला डिटरमाइन करायचं आहे वेज अँड सॅलरी, आणि या ठिकाणी त्या बेसवरती आपण काय करतोय, तर स्ट्रक्चर बनवतोय. येते लक्षात. म्हणजे जॉब व्हॅल्यूनुसार पहिल्यांदा आपण काय केलं की असं ठरवलं की या व्यक्तीला एक पर्टिक्युलर एक्स व्यक्ती आहे, वाय व्यक्ती आहे, झेड व्यक्ती आहे. तर एक्स व्यक्ती म्हणजे जे एका पद्धतीमध्ये किंवा एका ग्रेडमध्ये काम करत आहे त्याला 10,000 रुपये पेमेंट द्यायचं आहे. बी ग्रेडमध्ये काम करणारे आहेत वाय व्यक्ती, त्याला वेगळं पेमेंट आहे. तर त्यांच्या पेमेंटनुसार, त्यांच्या व्हॅल्यूनुसार आपण काय करणार आहोत, या ठिकाणी स्ट्रक्चर बनवणार आहोत आपल्या सेकंड कंपोनंटमध्ये. सी, तर प्रोफेसरला 16,000 इतकं पेमेंट ठेवलेलं आहे, रीडर आहेत त्यांना 10,000 ठेवलेलं आहे, आणि लेक्चरर्स आहेत त्यांना 8,000 ठेवलेलं आहे. तर या स्ट्रक्चरनुसार आपण डिसाईड करू शकतो की आता एकदा तुम्ही स्ट्रक्चर डिसाईड केलेलं आहे, डिटर्मिनेशन केलं, त्यानंतर स्ट्रक्चर डिसाईड केलं, देन आपलं या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन परफेक्टली कंप्लीट झालेलं आहे. आता आपण इझिली पेमेंट करू शकतो आपले जे काही वर्कर्स, एम्प्लॉईज आहेत त्यांना. सो हे 2 कंपोनंट्स येतात आपले वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. ओके.